विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं प्रथम खूप खूप स्वागत. चला तर आज मग आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. 12वी सायन्ससाठी मॅट्रायसेस. स्टेट बोर्ड अंडर महाराष्ट्र स्टेट बोर्ड्स. आपण 11वी मध्ये डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेस हा टॉपिक पाहिलेला आहे. आता 12वी मध्ये तुम्हाला त्याच मॅट्रिक्सशी रिलेटेड थोडं अजून जास्तीची माहिती पाहिजे आहे. आपण 11वी मध्ये मॅट्रिक्सचे टाईप पाहिलेत, रो कॉलम म्हणजे काय हे पण पाहिले. इथे आपल्याला मॅट्रिक्स एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा काढायचा ते पाहायचं आहे. नंतर मॅट्रिक्सचे ऍप्लिकेशन यूज करून कसे सिस्टीम ऑफ इक्वेशन सॉल्व्ह करायची हे पण पाहिजे आहे. प्रथमतः आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व मॅट्रायसेस चे डिटेल्स परत एकदा आपण पाहणार आहोत. जे आपण यापूर्वी 11वी मध्ये शिकलेलो आहोत ते सर्व डिटेल A to Z सर्व मी या व्हिडिओमध्ये रिपीट करणार आहे. तर सर्वांनी अतिशय लक्षपूर्वक व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला असेच मराठीमध्ये व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट्समध्ये तसे सांगा. चला तर मग आपण स्टार्ट करूया नवीन टॉपिक मॅट्रिक्सेस. आता मॅट्रिक्ससाठी काय नोटेशन वापरले जाते. सर्वप्रथम मॅट्रिक्स हा या प्रकारे डिनोट केला जातो, ज्याच्यामध्ये हे क्लोज ब्रॅकेट असते किंवा आपण मॅट्रिक्स असं आपण डिनोट करू शकतो. आणि हे जे असतं हे असतं डिटर्मिनंट. ओके, म्हणजे नुसत्या ज्या उभ्या रेषा असतात तेव्हा असतं डिटर्मिनंटचं नोटेशन आणि हे जे असतं ते असतं मॅट्रिक्सचं नोटेशन. ठीक आहे. आता डिटर्मिनंट आपण याच्या आधी सॉल्व्ह केलेला आहे. कसा डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो, समजा एक एक्झाम्पल कन्सिडर करू आपण. हे जर एक्झाम्पल असेल तर डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो, फर्स्ट इलिमेंट आणि हा इलिमेंट यांचं मल्टिप्लिकेशन घेतो, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो आणि मध्ये मायनस साईन देतो आणि 2 into 3 हे मल्टिप्लिकेशन घेतो आणि ह्याची जी येणारी व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे, 4 - 6 = -2. हे असतं डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याची पद्धत. ठीक आहे. पण आता जर मॅट्रिक्समध्ये तुम्हाला सेम इलिमेंट असतील, ठीक आहे, मॅट्रिक्समध्ये आहेत ते, पण तुम्हाला हे क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करता येणार नाही. म्हणजे मॅट्रिक्स जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला हे असं मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करता येणार नाही. जर तुम्हाला मॅट्रिक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला ते आधी डिटर्मिनंटमध्ये लिहावं लागतं. ठीक आहे. म्हणजे हा परत तुम्हाला काय करावं लागेल, असा डिटर्मिनंटमध्ये लिहून घ्यावं लागेल आणि मग डिटर्मिनंटच्या मेथडने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. म्हणजेच काय येणार आहे ते परत सेम व्हॅल्यू घेतल्या होत्या मी तर ती परत -2 येणार आहे. म्हणजे हे झालं डिटर्मिनंटची व्हॅल्यू, पण कुठल्या डिटर्मिनंटची, ह्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे हा मॅट्रिक्स दिला होता, हा सॉल्व्ह करता येत नाही. तो सॉल्व्ह करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला प्रथमतः ते डिटर्मिनंटमध्ये लिहावं लागेल. ठीक आहे. आणि मग तो सॉल्व्ह केला की त्याची व्हॅल्यू काढता येते. तर आता आपण पहिल्यांदा मॅट्रिक्समध्ये एलिमेंट्स कसे असतात आणि रो आणि कॉलम म्हणजे काय हे पाहू. ठीक आहे. आता हा जर मॅट्रिक्स घेतला तर ह्याच्यामध्ये ही जी पहिली असती ती काय असती, रो. म्हणजे आडव्या ज्या असतात त्या काय असतात, रोज. म्हणजे ही झाली फर्स्ट रो, ही झाली सेकंड रो. ठीक आहे. म्हणजे आडव्या ज्या असतात त्या रोज असतात आणि उभे जे असतात ते काय असतात, कॉलम असतात. म्हणजे हा झाला पहिला कॉलम, हा झाला दुसरा कॉलम आणि हा झाला तिसरा कॉलम. म्हणजे जे उभे आहेत ते कॉलम आणि ज्या आडव्या आहेत त्या काय असतात, रोज असतात. नंतर समजा हा एक मॅट्रिक्स आहे, तर याच्यामध्ये काय, हा पहिला काय झाला फर्स्ट रो, हा दुसरा काय झाला सेकंड रो. ठीक आहे. आणि हा उभा काय झाला कॉलम, हा पण काय आहे कॉलम आहे. तर जे उभे असतात ते कॉलम असतात आणि जे आडव्या असतात त्या काय असतात, रोज असतात. ठीक आहे. आणि मॅट्रिक्स हा कसा डिनोट केला जातो, ह्याच्या क्लोज ब्रॅकेटमध्ये किंवा दी रेक्टँग्युलर अरेंजमेंट ओके ऑफ दिस एलिमेंट्स इज नोन ॲज अ मॅट्रिक्स. ठीक आहे. तर ह्या रेक्टँग्युलर अरेंजमेंटमध्ये मॅट्रिक्स डिनोट केला जातो. आता मॅट्रिक्सची जी ऑर्डर असती ती ऑर्डर म्हणजे काय असती, की नंबर ऑफ रो किती आहेत. ठीक आहे. नंबर ऑफ रो किती आहेत आणि नंबर ऑफ कॉलम किती आहेत याच्यावरनं मॅट्रिक्सची ऑर्डर काढतात. आता नंबर ऑफ रो, आता समजा ह्या जर मॅट्रिक्सची आपल्याला ऑर्डर काढायची असेल तर रो किती आहेत, 1 2 म्हणजे 2 रोज आणि कॉलम किती आहेत, 2 आहेत. तर नंबर ऑफ रो ही 2 आहे, नंबर ऑफ कॉलम हे सुद्धा 2च आहेत. मग आता इथं ऑर्डर लिहिली जाते कशी,
2 इंटू 2. पहिल्यांदा काय घ्यायचं असतं, रो, आणि दुसरं काय घ्यायचं असतं, कॉलम. ठीक आहे, म्हणजेच ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स काय असते, नंबर ऑफ रोज इंटू कॉलमचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, म्हणजे बाय 2 म्हणू शकतो. ठीक आहे, नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम. ते रीड करताना कसं करायचं, 2/2 मॅट्रिक्स म्हटलं जातं. ठीक आहे, आता इथं जर पाहिलं तर इथं रो किती आहेत, 1, ही काय 2, म्हणजे किती नंबर ऑफ रोज आहेत, इथं 2 आहेत, आणि नंबर ऑफ कॉलम किती आहेत, 3. म्हणजे ह्या मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे ती किती झाली, 2/3. म्हणजे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय असतं, नंबर ऑफ रो, ओके, इंटू नंबर ऑफ कॉलम. ओके, पहिल्यांदा काय असतं, रो नंबर, आणि नंतरचं काय असतं, कॉलम नंबर. हे फिक्स असतं प्रत्येकासाठी. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ कॉलम इंटू नंबर ऑफ रो असं कधीच नाही लिहायचं. काय, नंबर ऑफ रो इंटू नंबर ऑफ कॉलम, आणि इथं आपण ती ऑर्डर लिहित असतो काय, 2/3. म्हणजे नंबर ऑफ रोज किती झाल्या, 2 झाल्या, आणि नंबर ऑफ कॉलम किती झाले, 3 झाले. आणि हे जे आहेत ना, म्हणजे ह्या फर्स्ट रो मध्ये किती एलिमेंट आहेत, 1 2 3 एलिमेंट आहेत. याला काय म्हणायचं, एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स म्हटलं जातं. किंवा हे 1 2 3 हे एलिमेंट कुठले आहेत, पहिल्या रो मधले. हे 4 5 6 हे जे एलिमेंट आहे हे कुठले आहेत, सेकंड रो मधले. म्हणजे सेकंड रो मध्ये किती एलिमेंट आहेत, 3 आहेत. फर्स्ट रो मध्ये 3 आहेत. आता कॉलमचे जर एलिमेंट घ्यायचे असतील आपल्याला तर हे 1 आणि 4 हे काय झाले, पहिल्या कॉलमचे एलिमेंट झाले. हे 2 आणि 5 आहेत हे काय झाले, दुसऱ्या कॉलमचे एलिमेंट झाले. हे 3 आणि 6 हे जे आहेत ते तिसऱ्या कॉलमचे एलिमेंट झाले. सेम इथं सुद्धा पहिल्या रो मध्ये किती एलिमेंट आहेत, 2 आहेत, 1 2 1 3, आणि दुसऱ्या रो मध्ये 4 5, आणि कॉलम मध्ये पण 1 4 3 5 हे कॉलमचे एलिमेंट आहेत. अशा प्रकारे नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम म्हणजे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स, आणि हे एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स. आता आपण नंतर काय पाहणार आहे की टाईप काय किती आहेत मॅट्रिक्सचे. ते टाईप आपण ऑलरेडी 11th मध्ये स्टडी केलेले आहेत, पण परत एकदा आपण डिटेलमध्ये सर्व टाईप्स पाहणार आहोत. आता मॅट्रिक्सचे टाईप बरेच आहेत, वेगवेगळे टाईप्स आहेत मॅट्रिक्सचे. तुम्हाला मॅट्रिक्स पाहिल्याच्या नंतर प्रत्येक मॅट्रिक्सचा टाईप ओळखता आला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ते तुम्हाला पुढचा जो मॅट्रिक्स आपण घेणार आहे 12वी मध्ये जे मॅट्रिक्स पाहणार आहे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्ही सीईटीची एक्झाम्स दिली किंवा जेईची एक्झाम दिली त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तर टाइप्स ऑफ मॅट्रिक्स पाहणार आहोत आपण. प्रथमतः आहे, पहिला टाईप आहे रो मॅट्रिक्स. ओके, रो मॅट्रिक्स. आता रो मॅट्रिक्स कशाला म्हणायचं की ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असणार आहे त्याला काय म्हणायचं, रो मॅट्रिक्स म्हणायचं. आणि नंबर ऑफ कॉलम मध्ये अट नाहीये इथं. अट कशामध्ये, फक्त रो मध्ये, म्हणजे रो किती असली पाहिजे, एक असली पाहिजे, त्याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. आणि मॅट्रिक्स आपण कसा डिनोट करत असतो का, ऑलवेज तो कॅपिटल लेटर दाखवला जातो. म्हणजे ABC किंवा XYZ कुठलेही लेटर यूज करू शकता, पण ते कॅपिटल घ्यायचं. तर ए मॅट्रिक्स जर घेतला मी इथं रो मॅट्रिक्स, समजा 1 2 3 घेतलाय, तर इथं रो किती आहे, ही काय झाली, फर्स्ट रो झाली, म्हणजे रो एकच आहे. आणि कॉलम काय झाली, हा 1 एलिमेंट जो आहे ना ती एक कॉलम आहे, ही दुसरा कॉलम आहे, हा तिसरा कॉलम आहे, म्हणजे 3 कॉलम आणि 1 रो आहे. तर जर तुम्हाला ऑर्डर लिहायची असेल तर किती येणार आहे ते ऑर्डर, रो किती आहेत 1 आणि कॉलम किती आहेत 3 आहेत, म्हणजे 1/3. आणि लिहिताना आपण अशी लिहितो आणि रीड कशी करतो, 1/3 असं रीड करायचं असतं. म्हणजे ऑर्डर काय झाली, नंबर ऑफ रो इंटू नंबर ऑफ कॉलम 1/3 झालेली आहे. म्हणजे एकच नंबर ऑफ रो असते आणि कॉलम कितीही घेऊ शकता तुम्ही. समजा दुसरा मॅट्रिक्स घेतला मी ज्याच्यामध्ये 2 एलिमेंट आहेत रो मध्ये, ही काय झाली, रो झाली. ओके, फर्स्ट रो, एकच रो आहे तिथे, आणि कॉलम किती आहेत, C1 C2 2 कॉलम आहेत. तर ऑर्डर काय येणार आहे, रो इंटू कॉलम म्हणजे 1/2. ही रो मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एकच रो असते. आता सेम जसं रो मॅट्रिक्स आहे तसाच पण कॉलम मॅट्रिक्स असेल. ठीक आहे, म्हणजे सेकंड टाईप जो येतो काय, कॉलम मॅट्रिक्स. आता कॉलम मॅट्रिक्स मध्ये काय, याच्या अपोजिट आहे. इथं काय होतं, एकच रो होती आणि कॉलम किती पण घेऊ शकत होतो. इथं काय असणार आहे, एकच कॉलम असेल आणि रो किती पण असू शकतात. ठीक आहे, म्हणजे समजा ए मॅट्रिक्स मी दाखवला की ज्याच्यामध्ये 1 2 3. ओके, म्हणजे आता याच्यामध्ये रो किती आहेत, हा फर्स्ट एलिमेंट जो आहे ना ती एक रो आहे, हा जो दुसरा एलिमेंट आहे ती एक रो आहे, आणि हा तिसरा एलिमेंट आहे ही तिसरी रो आहे. म्हणजे 3 रो आहेत आणि कॉलम किती आहेत,
एकच कॉलम आहे, कारण उभे काय असतात कॉलम आणि आडव्या जे असतात त्या काय असतात रो असतात. मग आता ह्या जर मॅट्रिक्सची ऑर्डर लिहायची असेल तर ती ऑर्डर किती येणार आहे, रो इंटू कॉलम. रो किती आहेत, 3 आहेत आणि कॉलम किती आहे, 1 आहे. म्हणजे ऑर्डर काय झाली, 3 into 1 ही ऑर्डर झाली. ओके, आणि त्याला काय म्हणायचं, कॉलम मॅट्रिक्स, कारण द मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली 1 कॉलम. ओके, याला काय म्हणतो आपण, कॉलम मॅट्रिक्स. आणि रो मॅट्रिक्स मध्ये काय असतं, ओनली 1 रो. ओके, आता तुम्ही हा व्हिडिओ पाहताना एक पेज घ्या आणि त्या पेजवरती तुम्ही सर्व टाईप जरी नोट डाऊन केले तरी चालू शकतात, की जेणेकरून तुमच्याकडे काय होतील, एक शॉर्ट नोट्स तयार होतील आणि त्या तुम्ही परत परत वापरू शकता. आता तिसरा जो टाईप आहे तो आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके, आता स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय असतं, स्क्वेअर म्हणजे काय, वर्ग, आपल्याला माहिती. ठीक आहे, आता ह्या स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये सुद्धा स्क्वेअर सारखीच एक गंमत असते. म्हणजे काय, याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम हे काय असतात, सेम असतात. म्हणजे समजा ए मॅट्रिक्स जर घेतला तर त्याच्यामध्ये ज्या रो असतील 1 2 सपोज 4 5, आता याच्यामध्ये रो किती असल्या आहेत, 1 ही 2. जेवढ्या रो आहेत ना तेवढेच कॉलम असणार आहेत. ओके, हा झाला पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम. म्हणजे याची जी ऑर्डर आहे ती काय झाली, 2 by 2. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, नंबर ऑफ रो ह्या जेवढ्या आहेत त्याच कशाच्या बरोबर असतात, नंबर ऑफ कॉलमच्या. म्हणजे दोन्ही सेम असतात. नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम जर असतील तर त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. आणि स्क्वेअर मॅट्रिक्स हा खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे, कारण याच्यानंतरचे जेवढे आपण मॅट्रिक्स घेणार आहेत ते पहिल्यांदा स्क्वेअर मॅट्रिक्स असतील आणि मग पुढची प्रॉपर्टी ते सॅटिस्फाय करत असतील. ठीक आहे, मग आता हा 2 by 2 झाला. तसंच आपण 3 by 3 चा पण मॅट्रिक्स घेऊ शकतो. समजा 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, तर याच्यामध्ये काय, हा पहिला रो आहे, हा दुसरा रो आहे, हा तिसरा रो आहे, हा काय फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. तर याची जी ऑर्डर आहे ती किती झाली, 3 by 3 झालेली आहे. म्हणजे हा पण काय आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. मग 1 by 1 चा असेल, 2 by 2 चा असेल, 3 by 3 चा असेल. आता जास्तीत जास्त तुम्हाला ह्या लेवलसाठी 3 by 3 पर्यंत स्क्वेअर मॅट्रिक्स आहेत. ठीक, देन पुढचा जो टाईप आहे तो आहे डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स, आता मी म्हटलं ना की स्क्वेअर मॅट्रिक्सच्या नंतरचे पुढचे जेवढे मॅट्रिक्स येणार आहेत ते पहिल्यांदा स्क्वेअर मॅट्रिक्स असतील आणि मग पुढचे ते प्रॉपर्टी होल्ड करत असतील. ठीक आहे, तर हा जो डायगोनल मॅट्रिक्स आहे हा पहिल्यांदा काय असणार आहे, पहिल्यांदा तो स्क्वेअर मॅट्रिक्स असेल. हा पहिल्यांदा काय प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत असेल, की तो पहिल्यांदा स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे. म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम हे काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. आणि मग जी पुढची प्रॉपर्टी आहे ही डायगोनल मॅट्रिक्स मध्ये, आता डायगोनल एलिमेंट्स आपल्याला माहिती आहेत. कोणते असतात डायगोनल एलिमेंट, की जिथे नंबर ऑफ रो नंबर आणि कॉलम नंबर सेम असतो. म्हणजे डायगोनल्स हे जे असतात ना, ह्याच्यावरची जी एलिमेंट असतात त्याला आपण डायगोनल म्हणतो. म्हणजे आता समजा इथं 1 एलिमेंट आहे आणि हा 0 0 आहे. ठीक आहे, हा 0 इथं 2 घेतला, 0 आहे, 0 0 3. तर डायगोनल मॅट्रिक्स हा पहिल्यांदा काय आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. म्हणजे नंबर ऑफ रो आणि कॉलम सेम असतील. आता तुम्ही 2 by 2 चा घेऊ शकता, 3 by 3 चा घेऊ शकता. ठीक आहे, तो डायगोनलचा असतो. आता इथे जे डायगोनल एलिमेंट आहेत त्या काय व्हॅल्यू आहेत, 1 2 3 आहेत. आणि बाकीच्या ज्या नॉन डायगोनल एलिमेंट म्हणतो आपण त्यांना, ते सर्व काय असतात, 0 असतात. म्हणजे फक्त कुठल्या व्हॅल्यू ह्या 0 नाही आहेत, डायगोनलवरचे 0 नाहीत, बाकी सर्व काय आहेत, 0 व्हॅल्यू आहेत. म्हणजे डायगोनल एलिमेंट हे काय असतील, आर नॉन झिरो. ओके, इज अ डायगोनल मॅट्रिक्स इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच diagonal elements are non-zero and all other non-diagonal are zero. ओके, म्हणजे सर्व जे आहेत नॉन डायगोनल एलिमेंट ते सर्व काय असणार आहेत, 0 असणार आहेत. आणि फक्त डायगोनल एलिमेंट हे काय असणार आहेत, नॉन झिरो. त्याला काय म्हणायचं, डायगोनल मॅट्रिक्स. आता पुढचा जो टाईप आहे तो हा डायगोनलचाच टाईप आहे, पण त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर प्रॉपर्टी होल्ड झालेली आहे. म्हणजे तो मॅट्रिक्स एक पर्टिक्युलर प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो, म्हणून त्याला वेगळं नाव आहे. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो स्केलर मॅट्रिक्स.
आता स्केलर मॅट्रिक्स इथून पुढचे सर्व काय असणार आहे, पहिल्यांदा स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे, नंतर हा डायगोनल पण आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक तो प्रॉपर्टी होल्ड करतो म्हणून त्याला आपण स्केलर मॅट्रिक्स म्हणतो. मग आता हा काय असणार आहे, पहिल्यांदा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल म्हणजे नंबर ऑफ रोज आणि कॉलम हे इक्वल असणार आहेत आणि डायगोनल एलिमेंट काय असतील, नॉन झिरो. पण त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली ते जे डायगोनल एलिमेंट आहेत ना ते सर्व सेम असतात. म्हणजे 2 2 2, 3 3 3, 5 5 5 हे जर सेम असतील तर त्याला आपण एक पर्टिक्युलर नाव देतो, ते म्हणजे स्केलर मॅट्रिक्स. ओके, म्हणजे हा काय पहिल्यांदा इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके, इन विच all diagonal element are equal and non-diagonal are 0. सर्व डायगोनल एलिमेंट काय आहेत, इक्वल आहे. इथं पहिल्यांदा काय आहे, तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे किंवा त्याला आपण डायगोनल मॅट्रिक्स पण म्हणू शकतो. आणि इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल आहेत आणि नॉन डायगोनल काय आहेत, नॉन डायगोनल आर ऑल 0. त्याला काय म्हणतो आपण, स्केलर मॅट्रिक्स. पुढचा जो टाईप आहे युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट म्हणजे काय, 1. ओके, आता हा मॅट्रिक्स पहिल्यांदा काय असणार आहे, तो स्क्वेअर असणारच आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स. नंतर तो डायगोनल आहे, इज अ डायगोनल मॅट्रिक्स आणि तो स्केलर पण आहे. ठीक आहे, इज अ स्केलर मॅट्रिक्स ऑल्सो. ओके, स्केलर मॅट्रिक्स. ओके, युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स इज अ स्केलर मॅट्रिक्स. डायरेक्टली आपण काय म्हणू शकतो, इज अ स्केलर मॅट्रिक्स की ज्याच्यामध्ये काय आहे, इन विच ऑल डायगोनल आर 1 और युनिटी. ओके, और डायगोनल आर 1 और त्याला काय म्हणू शकतो, युनिटी. युनिटी मतलब क्या होता है, युनिटी म्हणजे काय, 1. ओके, म्हणजे हा काय स्केलर मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये ऑल डायगोनल्स एलिमेंट एक आहेत, 1 आहेत. त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, युनिट मॅट्रिक्स. ओके, इज नोन ॲज युनिट मॅट्रिक्स, युनिट और आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे हा काय, डायगोनल पण आहे, स्क्वेअर पण आहे, स्केलर मॅट्रिक्स आहे आणि त्याच्यामध्ये काय, ऑल डायगोनल एंट्रीज ह्या 1 आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं, युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग याच्यामध्ये तुम्ही 2x2 चा घेऊ शकता, 3x3 चा घेऊ शकता. ठीक आहे, आता मी जर इथं 3x3 चा कन्सिडर केला तर काय एंट्रीज येणार आहे, डायगोनलचे जे एलिमेंट आहेत ते काय येतील, 1 1 येणार आहेत. ओके, म्हणजे सर्व डायगोनल एलिमेंट हे 1 1 आहेत म्हणून त्याला पर्टिक्युलर नाव आहे की युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. समजा आता बी मॅट्रिक्स जर घेतला मी 2x2 चा तर 1 0 0 1 अशा एंट्री येणार आहेत. हा काय झाला 2x2 चा युनिट मॅट्रिक्स. 0 किंवा नल मॅट्रिक्स, तर नावावरूनच कळतं 0 किंवा नल मॅट्रिक्स म्हणजे काय, की असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये सर्व एंट्री ह्या 0 आहेत आणि तो आपण नोटेशन ओने डिनोट करू शकतो किंवा झेडने डिनोट करू शकतो. ठीक आहे, आता समजा मी इथं 2x2 चा घेतला तर त्याच्यामध्ये सर्व जे एंट्रीज आहेत त्या काय असणार आहेत, 0 असणार आहेत. त्याला म्हणायचं 0 मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. इथं ऑर्डर कुठलीही असू शकते, 2x2, 3x3, 2x3. ठीक आहे, स्क्वेअर असेल किंवा नसेल पण सर्व एंट्रीज काय असणार आहे, 0 असणार आहे. त्याला काय म्हणायचं आपण, 0 मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स. हे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता हा पहिल्यांदा काय असणार आहे, इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, तो पहिल्यांदा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल आणि नावावरूनच कळते अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे वरच्या साईडला ट्रायंगल शेप असणार आहे. ठीक आहे, देन इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स की इन विच ऑल एलिमेंट below the diagonal is 0. म्हणजे डायगोनलच्या खालचे जे एलिमेंट आहेत ते सर्व एलिमेंट काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला काय म्हणायचं, अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे अप्पर ट्रायंगल शेप तयार होतो. इथं वरती एलिमेंट असतील आणि खालचे जे सर्व एलिमेंट आहेत ते 0 असणार आहेत. आता समजा आपण इथे घेऊया 1 2 3. आता इथं हा नंतरचा एलिमेंट 0 असेल, इथं काहीतरी व्हॅल्यू असेल, इथं काहीतरी व्हॅल्यू असेल. आता हा पण 0 असेल, हा पण 0 असेल आणि इथं सपोज काहीतरी व्हॅल्यू. तर हा काय झाला,
अप्पर शेपला ट्रायंगल झाला. म्हणजे डायगोनलच्या जे खालचे, पहिल्या डायगोनलच्या खालचे 0, हा दुसरा डायगोनल 0, हा तिसरा डायगोनल, म्हणजे डायगोनल एलिमेंटच्या खालचे जे एलिमेंट आहेत ते सर्व काय 0 आहेत. आणि अप्पर साईडला हा काय तयार होतो, एक ट्रायंगल शेप तयार होतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. सेम तसंच लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असतो, ह्याच्या अपोजिट असतं. इथं जसं खालचे एलिमेंट 0 आहेत तसं इथं काय असणार आहेत, वरचे एलिमेंट म्हणजे डायगोनलच्या वरचे 0 असणार आहेत. हा पण काय असणार आहे, पहिल्यांदा इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. ज्याच्यामध्ये काय आहेत, इन विच ऑल एलिमेंट अबोव दी डायगोनल इज 0. डायगोनलच्या वरची एलिमेंट 0 असणार आहेत. आणि लोअर साईडला ट्रायंगल शेप असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे काय झाले, डायगोनल एलिमेंट झाले. आता समजा मी इथं परत 2, 3, 4 असं म्हटलं तर डायगोनलच्या खाली व्हॅल्यू असणार आहेत आणि वरती 0 असणार आहे. आता इथं सपोज व्हॅल्यू आहे, तर इथं डायगोनलच्या वरचा एलिमेंट काय असेल, 0. हा इथला पण काय एलिमेंट असणार आहे, 0. आणि हा पण काय असेल, 0. म्हणजे हा खालच्या साईडला काय झाला, ट्रायंगल शेप तयार झाला. त्याला काय म्हणायचं, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. एक ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता ट्रायंग्युलर मॅट्रिक्स हा पहिल्यांदा काय असेल, स्क्वेअर मॅट्रिक्स असेल. A square matrix is called a triangular matrix if it is an upper triangular or lower triangular. म्हणजे दोन्हीपैकी एक असेल, आयदर तो काय असेल, एक तर अप्पर ट्रायंग्युलर असेल किंवा लोअर ट्रायंग्युलर असेल, तर त्याला काय म्हणायचं, ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे नावावरूनच कळतं, सिमेट्री म्हणजे वरची आणि खालची बाजू एखादं सिमेट्रिक आहे असं आपण केव्हा म्हणतो, की ज्याच्या दोन्ही बाजू सेम असतात. म्हणजे समजा आपण जर आरशासमोर उभं राहिलो तर आपल्याला आपली सेम इमेज दिसणार आहे, दॅट इज नोन ॲज अ सिमेट्री. त्याला सिमेट्री म्हटलं जातं. म्हणजे हा काय असणार आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे. आता इथं मी कन्सिडर केला की जो मॅट्रिक्स ऑर्डर आहे n बाय n म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, एलिमेंट्स AIJ ने डिनोट केलेत, इन विच दिस AIJ इज इक्वल टू AJI फॉर ऑल I आणि J साठी. म्हणजे इथं डायगोनलच्या वरचे आणि डायगोनलच्या खालचे जे एलिमेंट असणार आहेत ते सेम असणार आहेत. ओके, त्याला काय म्हणायचं, सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे, म्हणजे समजा मी कन्सिडर केलं की फर्स्ट डायगोनल एलिमेंट A आहे, त्याच्यानंतरचे एलिमेंट हे आहेत, नंतर इथं सेकंड डायगोनल एलिमेंट B आहे, नंतर एलिमेंट आहेत F, नंतर G, F आणि F आणि C. ठीक आहे, म्हणजे डायगोनल काय झाले, ABC हे डायगोनल झाले. आता डायगोनलच्या वरती काय एलिमेंट आहेत, HG, F. आता इथं खाली पण पाहिलं तर HG, here is also F, G, F. म्हणजे डायगोनलच्या वरती जे एलिमेंट आहेत की ह्या लाईन मध्ये HG नंतर काय F आहे, तर सेम एलिमेंट खाली पण आहेत HG आणि F. त्याला काय म्हणायचं, सिमेट्रिक मॅट्रिक्स. याच्यानुसार जरी पाहिलं सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये AIJ आणि AJI ह्या व्हॅल्यू सेम आहेत. म्हणजे हे जे आहे ना, I म्हणजे काय असतो, रो नंबर, आणि J हा म्हणजे असतो कॉलम नंबर. म्हणजे समजा एखादा मॅट्रिक्स घेतला आपण A मॅट्रिक्स, तर त्याच्या ज्या एंट्री असतात त्या कशा डिनोट करतो आपण, A11 म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचा पहिला एलिमेंट. सेकंड काय असतो, A12, A13 हे जे असतात ते पोझिशन असतात, म्हणजे कुठल्या पोझिशनला तो एलिमेंट प्रेझेंट. आता ही फर्स्ट रो आहे आणि फर्स्ट कॉलम आहे, A21, A22, हा A23 झाला, हा A31 झाला, हा A32 झाला आणि हा A33. हे जे असतात ते पोझिशन असतात. म्हणजे AIJ आणि AJI हे ज्या एंट्री आहेत ना त्या सेम आहे. हे काय आहे, डायगोनल आहे. आता कंडिशन कुठे आहे की डायगोनलच्या वरच्या आणि खालची एलिमेंट सेम आहेत. म्हणजे जी व्हॅल्यू किंवा AIJ ची जी किंमत असेल तीच कशाची असली पाहिजे, AJI ची. ठीक आहे, म्हणजेच काय का हा A12 आणि हा A21 हा सेम असला पाहिजे. इथं जसं इंटरचेंज केले ना AIJ AJI, तसा A12 हा इंटरचेंज केला तर काय A21. तसंच A13 ची जी किंमत आहे तीच A31 ची असली पाहिजे. नंतर A32 ची जी आहे तीच A23 ची आहे. आता बघू आपण इथं व्हेरीफाय करू.
A12 म्हणजे कुठला एलिमेंट आहे, हाय. हा आणि कुठला A21 म्हणजे कुठला आहे, हाय. दोन्ही सेम आहेत. ठीक आहे. नंतर A13 म्हणजे कुठला, हा. आणि A31 म्हणजे कुठला, हा. दोन्ही सेम आहेत. नंतर A32 म्हणजे कुठला, हा एलिमेंट. आणि A23 म्हणजे हा एलिमेंट, सेम व्हॅल्यू. याला म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे ज्याच्यामध्ये AIJ आणि AJY म्हणजेच AIJ इज इक्वल टू AJI म्हणजेच काय, A12 आणि A21, A13 आणि A31, A32 आणि A23 ह्या ज्या राहिलेल्या व्हॅल्यू त्या सेम असतात. आणि हे काय, डायगोनल म्हणजे डायगोनलच्या वरच्या आणि खालच्या व्हॅल्यू सेम असतात. तो आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स हा पण काय असणार आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे. सेम सिमेट्रिक मॅट्रिक्स सारखाच, पण याच्यामध्ये एक प्रॉपर्टी वेगळी आहे. जसं इथं काय होतं, AIJ आणि AJI ह्या व्हॅल्यू काय होत्या, सेम होत्या. आता इथं त्याच्या अपोजिट असणार आहे. म्हणजे तुमची AIJ ची व्हॅल्यू ही मायनस टाइम AJI ची व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे जर समजा इथं H असेल तर इथं मायनस H असेल. म्हणजे जसे A12 आणि A21 हे सेम होते, काय होतं, H होतं. तर इथं अपोजिट असेल, इथं H असलं तर इथं मायनस H असेल, किंवा इथं मायनस H असेल तर इथं H असेल. इथं मायनस G जर असेल तर इथं प्लस G असेल. इथं मायनस F असेल तर इथं प्लस F. म्हणजे एकमेकाच्या अपोजिट असणार आहेत. त्याला म्हणायचं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि याच्यामध्ये अजून एक प्रॉपर्टी असते की स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचे जे डायगोनल असतात ते सर्व डायगोनल्स हे 0 असतात. इच डायगोनल एलिमेंट इज 0. त्याला म्हणायचं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सची जी प्रॉपर्टी की सर्व डायगोनल काय 0 आहेत आणि AIJ ही व्हॅल्यू काय आहे, मायनस टाइम AJI. तर मग इथं A12 आणि हा A21 हे काय असणार आहेत, एकमेकाच्या अपोजिट. म्हणजे A12 मायनस H आहे तर A21 काय प्लस H आहे. म्हणजे A12 हा मायनस टाइम A21. सेम A13 हा काय आहे, J. तर A31 काय आहे, मायनस टाइम आहे त्याच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या A23 आहे तर A23 ह्याच्या अपोजिट व्हॅल्यू येतं. म्हणजे काय, मायनस टाइम A32. म्हणजे एकमेकाच्या अपोजिट एलिमेंट असतील. त्याला म्हणायचं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. 2x2 चं एक्झाम्पल घेतलंय. हा A11 आणि हा A22 हे काय झाले, डायगोनल झाले आणि दोन्ही डायगोनल 0 आहेत. हा A12 आणि हा A21 हे काय आहेत, एकमेकाच्या अपोजिट आहेत. तो झाला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. किंवा अजून एक एक्झाम्पल पाहू शकता आपण, 3x3 घेतलं. फॉर एक्झाम्पल सपोज 0, 4 इथं -7 आहे. तर ह्याच्या खालचे एलिमेंट काय असणार आहेत, त्याच्या अपोजिट असतील. तर इथलं एलिमेंट काय असेल, -4 हा 0 डायगोनल आणि हा 5 आहे. त्याच्यानंतर 7 -5 आणि हा 0. तर हे सर्व काय डायगोनल 0 आहेत. आणि हा A12 आणि हा काय झाला A21. तर हे काय आहेत, एकमेकाच्या अपोजिट. म्हणजे जशी एंट्री असते ना A11, A12, A13 ही काय A21, ही A22, ही A23, ही काय झाले A31, हा काय झाला A32 आणि हा काय झाला A33. तर हा A12 आणि हा A21 हे एकमेकाच्या काय झाले 4 - 4 अपोजिट. हा A13 आणि हा A31 हे पण काय आहेत, एकमेकाच्या अपोजिट आहेत. हा A23 आणि A32 हे पण काय आहेत, अपोजिट आहेत. म्हणजे काय झाला तो स्क्यू सिमेट्रिक. द डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स. द डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स इज डिफाईन ओनली फॉर स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे डिटर्मिनंट हा फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सचा काढता येतो. ठीक आहे. म्हणजे आता समजा A मॅट्रिक्स दिलेला आहे. ठीक आहे. हा A मॅट्रिक्स आहे. तर ह्याचा डिटर्मिनंट काढायचा म्हणजे काय करायचं, हा डिटर्मिनंट मध्ये लिहायचा दोन्ही साईडला. म्हणजे हा जो A आहे तो डिटर्मिनंट मध्ये घ्यायचा. म्हणजे मॉड्युल्स ऑफ A इज इक्वल टू मॉड्युल्स ऑफ दिस 1, 4, 5, 6 याला म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. ह्याची ऑर्डर काय होती 2x2. इथं पण ऑर्डर काय असेल 2x2 असेल. एलिमेंट जे आहेत ते ॲज इट इजच राहणार आहेत. फक्त चेंज काय होणार आहे, हे नोटेशन, हे क्लोज ब्रॅकेट ऐवजी हे येणार आहे. हा डिटर्मिनंट असतो. म्हणजे काय, याला म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स मध्ये पण काय करायचंय, तो पहिल्यांदा स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे. त्याचा डिटर्मिनंट काढायचा आहे. तो डिटर्मिनंट नोटेशन मध्ये लिहायचा आहे आणि त्याच्या तो डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. आणि जर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर त्याला म्हणायचं सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. म्हणजे समजा A मॅट्रिक्स दिलेला आहे, तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे 1, 4, 2, 8. आता हा मॅट्रिक्स आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे काय, तो डिटर्मिनंट नोटेशन मध्ये लिहून घ्यायचा आहे. म्हणजे मॉड्युल्स ऑफ A लिहायचा ॲज वेल ॲज ह्याचा पण मॉड्युल्स घ्यायचा आहे. म्हणजे डिटर्मिनंट
टू 8 आणि हा डिटर्मिनंट इथं सॉल्व्ह करायचा. इथं जसं आपण नोटेशनमध्ये लिहित होतो फक्त इथं आपल्याला तो डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. आता डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करतो आपण 1 × 8 मायनस 4 × 2 आणि ह्याची जर व्हॅल्यू 0 आली तर 8 - 8 काय होणार आहे 0. म्हणजे जर तुमचा डिटर्मिनंट जर 0 आला तर त्याला काय म्हणायचं इफ डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 देन ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स. हा काय झाला सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. म्हणजे डिटर्मिनंट 0 आला तर तो काय असतो सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि जर इफ तो डिटर्मिनंट काढला आणि तो नॉन 0 आला तर तो काय असतो नॉन सिंग्युलर. इज अ सिंग्युलर इफ डिटर्मिनंट 0 सिंग्युलर आणि नॉन 0 असेल तर नॉन सिंग्युलर. नावावरनं लक्षात येते सिंग्युलर डिटर्मिनंट 0 नॉन सिंग्युलर म्हणजे नॉन 0 किंवा नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता इथं जर बघितलं तर हा 2/2चा मॅट्रिक्स जर सॉल्व्ह केला डिटर्मिनंट सॉल्व्ह केला तर काय होतंय 1 × 6 6 मायनस हे 20 तर काय येणार आहे तो नॉन 0 होणार आहे. म्हणजे तो काय झाला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स झाला. म्हणजे डिटर्मिनंट मध्ये लिहायचा आहे आणि तो डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. मग जसं 2/2 साठी आहे सेम 3/3 साठी पण आहे की तो डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. तर 3/3 डिटर्मिनंट आपण 11th स्टँडर्ड मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. त्याच मेथडनी सेम मेथड यूज करायची आणि डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. आता ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काढायचा म्हणजे काय करायचं इथं ज्या रो आहेत त्या कॉलम घ्यायच्या आणि ज्या कॉलम आहेत त्या रो चेंज होणार आहेत. म्हणजे फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं की ज्या रो आहेत त्या कॉलम मध्ये कन्वर्ट करायच्या. म्हणजे रो कॉलम मध्ये लिहायचे. देन मॅट्रिक्स जो मिळेल तो असतो ट्रान्सपोज ऑफ दिलेल्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. म्हणजेच काय द मॅट्रिक्स ऑफ 10 बाय इंटरचेंजिंग रो अँड कॉलम. रो आणि कॉलम इंटरचेंज करायचे. म्हणजे जे रो असतात ते कॉलम होतात आणि जे कॉलम असतात ते रो असतात. आणि ट्रान्सपोज म्हणजेच काय टी म्हणजे A⁻T. ट्रान्सपोज साठी नोटेशन आहे A⁻T. म्हणजे ए हा जर दिलेला मॅट्रिक्स असेल तर त्याचं ट्रान्सपोज कसं डिनोट करतात A⁻T किंवा A' असं पण डिनोट केला जातो ट्रान्सपोज. आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल कन्सिडर करू. 1 4 5 6 2/2चं घेतलं तर ह्याचा जो ट्रान्सपोज येणार आहे तर तो कसा डिनोट करायचा A⁻T ने डिनोट करू शकता किंवा A'. तर ही जी पहिली रो आहे ही फर्स्ट रो ही काय आहे सेकंड रो आहे. तर ही रो काय लिहायची कॉलम मध्ये लिहायची म्हणजे 1 4. ही दुसरी रो आहे ती काय लिहायची कॉलम मध्ये लिहायची म्हणजे 5 6. ह्याला काय म्हणायचं ट्रान्सपोज. ओके. समजा 3/3चा असेल ऑर्डर कुठली असू शकते 3/3 2/3. ओके. नेक्स्ट मॅट्रिक्स कन्सिडर केला मी 1 2 4 5 7 8. आता इथं नंबर ऑफ रोज किती आहेत फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि कॉलम किती आहे C1 C2. म्हणजे ऑर्डर किती झाली 3/2ची झाली. आता ह्याचा जर ट्रान्सपोज घेतला B ट्रान्सपोज येतो तर ही जी रो आहे ती काय करायची कॉलम मध्ये घ्यायची म्हणजे 1 2. सेकंड रो कॉलम मध्ये म्हणजे काय 4 5. आता थर्ड रो कॉलम मध्ये म्हणजे काय 7 8. आता ह्याची ऑर्डर चेंज होती. काय होता तो 3/2 होता ना तर रोचे काय झाले कॉलम झाले. तर 3 रो होते तर कॉलम किती यायला पाहिजे आता इथं 3 यायला पाहिजे. आणि रो किती होत्या रो किती होते इथं 3 होते. 3 रो होत्या तर त्याचे कॉलम किती यायला पाहिजेत 3 यायला पाहिजेत ना. रो कुठं झाल्या चेंज कॉलम मध्ये. इथं रो जर 3 असतील तर इथं कॉलम 3 येतील आणि इथं कॉलम जर 2 असतील तर इथं रो 2 येतील. ठीक आहे. तर बघा आता ऑर्डर काय चेंज झाली 3 × 2 होती तर ती 2 × 3 होईल. नंबर ऑफ रोज किती आहेत 2 आणि कॉलम किती आहेत 3 2/3 झालं. ठीक आहे. म्हणजे रो चेंज करायचे आहेत कॉलम मध्ये त्याला म्हणायचं ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. आता नेक्स्ट पाहणार आहे आपण मॅट्रिक्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे मॅट्रिक्स कसा कन्स्ट्रक्ट करायचा. एवढे जे पाहिले आपण 15 टाइप्स These are the different types of matrix. आता आपण पाहणार आहे कन्स्ट्रक्शन ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स कसं कन्स्ट्रक्ट करू शकतो दिलेल्या रिलेशनवरनं. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण कुठला एक मॅट्रिक्स कन्सिडर करू शकतो की तो स्क्वेअर मॅट्रिक्स घ्या किंवा 3/2चा घेऊ शकता 2/2चा घेऊ शकता. ठीक आहे. तर मी एक मॅट्रिक्स कन्सिडर करते 3/2चा A11. 3/2 मतलब म्हणजे काय 3 रोज आणि 2 कॉलम असतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. A11 A12 A21 असेल A22 असेल A31 आणि A32.
हा काय झाला मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/2. आता याच्यामधले जे ऍक्च्युअल एलिमेंटच्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला प्रोव्हाइड केलेले की ते जे एलिमेंट्स आहेत ते आपण या रिलेशननी काढू शकतो की AIJ हे जे एलिमेंट आहे त्यासाठी एक रिलेशन दिलंय AIJ इज इक्वल टू I-3J. म्हणजे समजा आय इथं काय आहे फर्स्ट इलेमेंटची एंट्री काढायची नाही तर आय किती आहे 1 आहे, जे पण काय 1 आहे तर इथं I1 आणि J1 टाकलं की इथं पण काय येणार आहे A11 म्हणजे येणारी ही इथली एंट्री असेल म्हणजे A11 ची किंमत असेल. मग त्यानंतर काय इथं आय किती आहे 1 आहे, जे किती आहे 2 आहे. पहिला जो असतो तो रो असतो आणि सेकंड काय असतो कॉलम. म्हणजे आय काय आहे रो आणि जे काय आहे कॉलम आहे. तर I1 आहे जे 2 आहे ते जर इथं टाकले तर आपल्याला ही A12 ची किंमत येईल. सेम थिंग आपण ह्या सर्व किमती काढू शकतो. आणि मग येणारा मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्सचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं दिलेल्या AIJच्या रिलेशनवरनं की ह्या व्हॅल्यू पुट करू म्हणजे आयजेच्या आणि सर्व एलिमेंटच्या एंट्री काढून घेऊ आणि मग त्या इथं टाकू तर आपल्याला हा मॅट्रिक्स येऊन जाईल. तर समजा काय A11 काढायचा आहे. मग इथं काय केलं AIJ ना तर I1 आहे जे पण काय आहे 1 आहे आणि हे यूज करायचं आहे म्हणजे AIJ काय I-3J तर I किती आहे 1 -3 जे पण काय आहे 1 आहे तर 1 - 3 म्हणजे काय येणार आहे -2 तर A11 ची एंट्री काय येईल -2. आता सेम तशीच काय काढायची A12 ची तर इथं I काय आहे 1 आहे आणि जे काय हा दुसरा J असतो. मग आता याच्यामध्ये I1 आणि 3J किती आहे 2 आहे तर 1 - 6 किती येणार आहे -5 येणार आहे. मग आता हा A21 काढायचा आहे. A21 हा पहिला काय असतो आय तर आय किती आहे 2 आहे आणि जे किती आहे 1 आहे. हे दिलेले रिलेशन आहे एलिमेंट्स कसे काढायचे त्यासाठी. त्याच्यामध्ये आयची 2 टाकली आणि जे ची 1 टाकली तर काय येणार आहे -1 येणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचे एलिमेंट काय A22. आता इथं आय पण 2 आहे आणि जे पण किती आहे 2 आहे तर तो जर पुट केला 2 - 3 × 2 तर काय येईल ते 2 - 6 किती येणार आहे -4 येणार आहे. आता नंतर काय A31 तर इथं आय किती आहे 3 आहे आणि जे किती आहे 1 आहे तर ते जर पुट केलं इथं मध्ये आय किती आहे 3 -3 × जे किती आहे 1 आहे तर तो 0 येणार आहे. आता A32 टाकला तर तो काय येईल आय किती इथं 3 आणि जे किती आहे 2 आहे तर I3 - 3 जे किती आहे 2 आहे तर 3 - 6 किती येणार आहे -3 येणार आहे. मग आता इथं आपण त्या मॅट्रिक्स मध्ये व्हॅल्यू टाकू काय दिलेल्या आहेत व्हॅल्यू काय आल्यात व्हॅल्यू ऑर्डर किती आहे 3/2. मग आता A11 किती आलाय आपला A11 इज -2 A12 किती आलाय -5. ओके. नंतर काय आहे A21 किती आहे -1 नंतर A22 किती आलाय -4. ठीक आहे. नंतर A31 किती आलाय 0 आणि A32 किती आलाय -3. हा असेल मिळालेला मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्सचं कन्स्ट्रक्शन एलिमेंट्स कसे काढायचे दिलेल्या रिलेशनवरनं. अशा प्रकारे आपण एंट्रीज काढू शकतो म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ मॅट्रिक्स. हे अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस. आता अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स म्हणजे अल्जेब्रिक प्रॉपर्टीज ऍडिशन मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रिक्स. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स फर्स्ट आहे त्याच्यामध्ये इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस. केव्हा आपण 2 मॅट्रिक्सला इक्वल म्हणू शकतो किंवा 2 मॅट्रिक्स हे केव्हा इक्वल असतात. मग आता समजा ए आणि बी हे 2 मॅट्रिक्स आहेत तर ए इज इक्वल टू बी केव्हा असेल तर ए इज इक्वल टू बी ए हा एक मॅट्रिक्स आहे आणि बी हा दुसरा मॅट्रिक्स आहे. तर ह्याच्यामध्ये ऑर्डर जी असेल एची ती ऑर्डर ऑफ ए आणि ऑर्डर ऑफ बी ह्या दोन्ही सेम असल्या पाहिजे पहिल्यांदा. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन आहे की एलिमेंट्स जे आहेत ए मधले एलिमेंट ऑफ ए आणि एलिमेंट ऑफ बी हे पण सेम असले पाहिजे. ओके. म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ ए आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ बी ऑर्डर पण सेम असली पाहिजे. करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ ए आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ बी हे पण दोन्ही सेम असतील तर ए इज इक्वल टू बी असतो. फॉर एक्झाम्पल समजा ए मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर मी घेते 2/2 आणि त्याच्या ज्या एंट्रीज आहेत ते 1 2 इथं 4 3 अशी जर आहे तर बी हा जो मॅट्रिक्स असेल त्याची पण सेम ऑर्डर असेल तशीच आणि एंट्रीज पण त्याच पोझिशनला असेल 1 2 4 3. म्हणजे इथं फर्स्ट पोझिशनला 1 आहे ना तर इथं पण 1 इथं 2 येते इथं पण 2 इथं 4 येते इथं पण 4 इथं पण सेम असलं पाहिजे. देन इट इज नोन ॲज इक्वॅलिटी ऑफ म्हणजे दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहेत. ए आणि बी मॅट्रिक्स आर इक्वल. आता समजा याच्याऐवजी हा बी जर मॅट्रिक्स असा असते ना
2 1 4 3 तर तो इक्वल होणार नाही, कारण इथं 1 आहे ना फर्स्ट पोझिशनला, तर इथं काय 1 नाही आहे. एलिमेंट सेम आहे तिथं 1 2 4 3, पण इथं जे त्यांच्या जे पोझिशन आहेत किंवा ज्या जागा आहेत आपण त्या चेंज केल्या आहेत, तर ते ए आणि बी हा इक्वल होणार नाहीत. ठीक आहे. इक्वॅलिटी म्हणजे ऑर्डर पण सेम पाहिजे आणि करस्पॉन्डिंग पोझिशन जी एलिमेंटची ती पण सेम असली पाहिजे. तर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर, समजा ए हा मॅट्रिक्स आहे आणि त्याला के या स्केलरने जर मल्टिप्लाय केलं तर त्या केनी त्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक एंट्रीला मल्टिप्लाय होतं, त्याला आपण म्हणतो मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय स्केलर. म्हणजे समजा इथं ए मॅट्रिक्स आहे आपल्याकडं 5 6 आणि के हा जो स्केलर आहे तो घेतलाय मी इथं. तुम्ही कुठलाही घेऊ शकता, 2 घेऊ शकता, 1/2 घेऊ शकता. ठीक आहे. आता मी हा इथं स्केलर घेतलाय 2, तर हे स्केलर मल्टिप्लिकेशन के इंटू ए हे कसं येणार आहे, के2 आहे ना, तर 2a, तर ह्या 2 काय होणार आहे, ह्या प्रत्येक एंट्रीला मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे 2 4 5 6, तर हा 2a हा जो मॅट्रिक्स आहे नवीन मॅट्रिक्स तो काय येईल, प्रत्येक एंट्रीला मल्टिप्लाय होणार आहे 10 इथं 12. ह्याला म्हणायचं स्केलर मल्टिप्लिकेशन. म्हणजे ज्या वेळेला आपण त्याच्या प्रत्येक एंट्रीला मल्टिप्लाय करतो स्केलरने, दॅट इज नोन ॲज अ स्केलर मल्टिप्लिकेशन. किंवा इथं 1/2 जर घेतला तर 1/2 इंटू ए हा काय येणार आहे, ह्या 1/2 जर मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू 1/2 हा 1 होईल, 4/2 हा 2 होईल, हा काय होणार आहे 4/2 होईल, हा 6/2 काय होणार आहे 3 होणार आहे. ह्याला म्हणायचं स्केलर मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतरचं आहे ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स. ए आणि बी असे 2 मॅट्रिक्स कन्सिडर करू आणि त्याची ऍडिशन घ्यायची. तर ऍडिशनसाठी ए ची ऑर्डर आणि बी ची ऑर्डर सेम असली पाहिजे. ओके. ऑर्डर ऑफ ए आणि ऑर्डर ऑफ बी ही सेम असली पाहिजे. इथं एलिमेंटची अट नाहीये, एलिमेंट कुठलेही असू शकतात, पण ऑर्डर सेम असली पाहिजे की जेणेकरून आपल्याला कॉम्पोनंट वाईज म्हणजे एलिमेंट टू एलिमेंट अशी ऍडिशन घ्यावी लागते. म्हणजे समजा ए मॅट्रिक्स ह्याची जर ऑर्डर 2/2 असेल तर बी मॅट्रिक्सची ऑर्डर सुद्धा तीच असली पाहिजे. ओके. तर बी मॅट्रिक्सची ऑर्डर सुद्धा काय असली पाहिजे 2/2. आणि मग ऍडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स म्हणजे काय, ए प्लस बी. तर फर्स्ट एलिमेंट ऑफ ए प्लस फर्स्ट एलिमेंट ऑफ बी अशी ऍडिशन घ्यायची. 4 + 2 काय येणार आहे 4 + 2, हा पण काय 5 + 1, नंतर 2 + 3, नंतर हा 1 + 2. कशी घ्यायची ऍडिशन, 4 + 2, 5 + 1, 2 + 3 आणि हा 1 + 2. ओके. म्हणजे फर्स्ट एलिमेंट प्लस फर्स्ट एलिमेंट आणि ती ऑर्डर पण काय राहणार आहे सेम राहणार आहे. तर ऍडिशन घेतल्याच्या नंतर काय लिहितं 6 6 5 3 हा येणारा नवीन मॅट्रिक्स, त्याची ऑर्डर काय असणार आहे सेम ए मॅट्रिक्सच्या बरोबर. आता इथे जर तुम्ही सी मॅट्रिक्स घेतला आणि त्याची जर ऑर्डर डिफरंट असेल 1 2 4 5 3 2, म्हणजे आता याची काय झाली नंबर ऑफ रोज 2 आणि कॉलम 3 आहेत, तर याची ऍडिशन ए किंवा बी बरोबर घेऊ शकत नाही आपण. ठीक आहे. म्हणजे इथं ऑर्डर काय आहे 2/3 आहे ना, ए ची ऑर्डर काय 2/2 आहे, तर कॉम्पोनंट वाईज ऍडिशन घेता येणार नाही, कारण इथं 2/2 ची म्हणजे 4 + 1 होईल 5 + 2, म्हणजे ह्याच्या एलिमेंट बरोबर एलिमेंट राहणार नाही, कारण इथं ऑर्डर काय 2/2 आहे. ठीक आहे. इथं ऑर्डर काय 2/3. म्हणजे ऍडिशनसाठी तुम्हाला दोन्ही मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे ती सेम असली पाहिजे. आहे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस इज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज नंबर ऑफ टाइम. बऱ्याचदा आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन फाइंड आउट करावं लागतं. देन केव्हा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे, इफ ए अँड बी आर 2 मॅट्रिसेस देन मल्टिप्लिकेशन ए बी इज पॉसिबल इफ नंबर ऑफ कॉलम ऑफ ए आणि हे नंबर ऑफ कॉलम ऑफ ए कशाच्या बरोबर असले पाहिजे, नंबर ऑफ रोज ऑफ बीच्या. म्हणजे ए चे कॉलम नंबर हा बीच्या रो नंबरशी इक्वल असेल तर ए बी मल्टिप्लिकेशन काढू शकतो. आणि जर बी ए मल्टिप्लिकेशन काढायचं असेल तर याच्या उलट बी चे नंबर ऑफ कॉलम हे ए च्या नंबर ऑफ रोच्या इक्वल असले पाहिजे. ठीक आहे. बी ए मल्टिप्लिकेशन काढायचं असेल म्हणजे बी मॅट्रिक्स इंटू ए, तर नंबर ऑफ कॉलम ऑफ बी हे इक्वल असले पाहिजे नंबर ऑफ रो ऑफ एच्या. ठीक आहे. देन दिस बी ए मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. आणि ए बी जर काढायचं असेल तर नंबर ऑफ कॉलम ऑफ ए आणि ही कशा शिकवलं पाहिजे नंबर ऑफ रो ऑफ बी. इन ऑर्डर टू फाइंड इथे ए बीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रॉडक्ट ए बी जर फाइंड आउट करायचं असेल तर ए चे नंबर ऑफ कॉलम किती आहेत 2 आहेत आणि बी चे नंबर ऑफ रोज किती आहेत 2 आहेत. हे मल्टिप्लिकेशन फाइंड आउट करू शकतो. तर ए बी काढायचं असेल तर नंबर ऑफ कॉलम ऑफ ए हे कशाचे इक्वल पाहिजे नंबर ऑफ रोज ऑफ बी. तर इथं मल्टिप्लिकेशन काढायचं तर कसं काढणार, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. देन
फर्स्ट इलिमेंट रो इंटू कॉलम घ्यायचं असतं, म्हणजे रो इंटू कॉलम असं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. मग पहिला इलिमेंट याचा पहिला एलिमेंट, तर 1 इंटू 1 काय येणार आहे 1. नंतर म्हणजे ह्या रोने काय करायचंय, ह्या पूर्ण कॉलमला मल्टिप्लाय करायचंय. येणारी एंट्री ही पहिला एलिमेंटची एंट्री असेल. ठीक आहे, म्हणजे 1 इंटू 1 प्लस 2 इंटू 0 म्हणजे काही 0. हा झाला पहिला एलिमेंट त्या प्रॉडक्टचा एबीचा. आता ह्याच रोनी काय करायचंय, ह्या तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम पहिली एंट्री, फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम दुसरी एंट्री, फर्स्ट रो इंटू थर्ड कॉलम तिसरी एंट्री येणार आहे. नंतर हा सेकंड रो घ्यायचा, परत पहिला कॉलम दुसरा कॉलम तिसरा कॉलम, म्हणजे परत 3 एंट्रीज येतील. ठीक आहे, म्हणजे पहिला रो मल्टिप्लाय केला फर्स्ट कॉलमला तर 1 1 1 येईल, 2 इंटू 0 0 येईल. नंतर ह्या पहिल्याच रोनी ह्या दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केलं तर 1 इंटू -1 काय येणार आहे -1 येणार आहे. 2 इंटू -1 काय येणार आहे -2 येणार आहे. ठीक आहे, नंतर त्या पहिल्याच रोनी तिसऱ्या कॉलमला म्हणजे प्रत्येक कॉलमच्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. पहिल्या कॉलमला केला का पहिली एंट्री, दुसऱ्या कॉलमला केलं का दुसरी एंट्री, तिसऱ्या कॉलमला केलं का तिसरी एंट्री. मग आता 1 इंटू 2 काय येणार आहे 2 येणार आहे. ठीक आहे, नंतर ह्या 2 नी ह्या 3 ला मल्टिप्लाय केलं तर काय येईल 6. नंतर ह्याची ऍडिशन घ्यायची, म्हणजे त्या येतील पहिल्या रोच्या एंट्री. नंतर हा दुसरा रो घ्यायचा आणि ह्या प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करायचं. 4 इंटू 1 4 येईल. नंतर ह्या 3 इंटू 0 काय येणार आहे 0 येणार आहे. नंतर ह्या पहिल्या सेकंड रोनीच दुसऱ्या कॉलमला म्हणजे 4 इंटू -1 काय येणार आहे -4. 3 इंटू -1 काय येणार आहे -3 येणार आहे. नंतर हे 4 इंटू 2 8. त्याच्यानंतर 3 इंटू 3 किती येतील 9. मध्ये ह्याची ऍडिशन करून घेतली तर आपला ए बी मॅट्रिक्स येणार आहे. काय येणार आहे ए बी मॅट्रिक्स 1, नंतर -3 हे 8, नंतर हे 4 हे -7 आणि हे 17. हा येईल ए बी प्रॉडक्ट. ची जी ऑर्डर आहे ती काय नंबर ऑफ रोज 2 आणि कॉलम किती 3, म्हणजे हे 2 आणि 3 ही असती ऑर्डर दोन मॅट्रिक्सच्या मल्टिप्लिकेशनची. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसं काढायचा ते पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.